मस्त असं फेशियल करून घेतलंय मी. रात्रीचे 11 वाजलेत आणि कुठे जायची तयारी केली. क्यूट बनलेत बघा, इंदिरा गांधी. इतनी दूर से कैसे फोटो आएगा? आई ये करी ना ऐसे. छान भेट. हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. आज आहे बुधवार. व्हिडिओला सुरुवात करते. आता आम्ही कुठे चाललेलो आहे, जर्नी पाहत राहा. कोण कोण असणार आहे या जर्नीमध्ये. आम्ही फॅमिली विथच आहोत आणि सर्वजण दरवर्षी आम्ही असंच निघतोच. म्हणजे फॅमिली विथ माझे 2 फेऱ्या तरी होतात अशा आउट ऑफ घरातून. आणि आम्ही दोघं तर असतोच नेहमी इकडं तिकडं जाण्यासाठी. कुठेही जाताना भारत माता की जय. आपला गेट उघडतं का आपण? कोणतं निवडून आली वाटतं बाई. मुलींनी बेल्ट लावून नाही. 26 जानेवारी येणार आहे म्हणून झेंडे काय काय विकतेत. CNG ला लाईन आहे. सुट्टी नाही ठेवायचं. ती बाई बोलली की त्याला कळत नाही का जायचं. ओ लागला का दरवाजा? एवढे रस्ते होणार आहेत ना काढणार. हा प्रवास आहे आमच्या गावचा. तुम्हाला नेहमी मी दाखवत आलेली आहे. आमचं गाव आहे सांगलीमध्ये, जत तालुका. तर आम्ही आता सांगलीला चाललो आहे. व्हिडिओ पाहत राहा. लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. गाडीमध्ये म्युझिक असल्यामुळं व्हॉइस म्यूट ठेवला आहे. सॉंग्स ऐकत खूप छान, म्हणजे प्रवास आणि आपण म्युझिक ऐकतोय. तर हा नवीन ब्रिज बघू शकता. मला खूप उत्सुकता लागलेली व्हिडिओ घ्यायची. मग छान वाटत होता. तर शॉर्ट तुम्हाला सुंदर अशा गाण्यामध्ये येईल. हा नवीन ब्रिज झाला आहे सुरू. आणि कोण कोण जातं या रोडवरून तेही मला सांगा. प्राचीचं ऑफिस होतं, अजून 12 वाजायचे होते. हाफ डे करणार होती ती ऑनलाईन. आणि नंतरचे पुढचे पण तिने सुट्ट्या दिलेल्या. त्याच्यामुळं तिला हाफ डे 1-1.5 नंतरच सुट्टी होती. तोपर्यंत तिला काम कंप्लीट करायचं होतं म्हणून मग ती गाडीत करत होती. मुलं पण सोबत यावेळेस आले. चला बघूया, आपण प्रवास एन्जॉय करूया. इथे CNG भरली आम्ही आणि आता निघालो. गाडीमध्ये ना सगळ्यांचे वेगवेगळे म्युझिक ऐकायला भेटतात. फेवरेट मिस्टरांचे, मुलांचे. आणि मला भूक लागलेली. मीही आमच्याच फळवाल्याकडून घेतलेली स्ट्रॉबेरी. तर मला खूप खूप स्ट्रॉबेरी आवडते. ब्रेड, राहिलेलं घरातलं जेवण ते सगळं मी रस्त्यामध्ये
भुकेल्यांना असं देऊन टाकलेलं. कारण आम्ही नाश्ता करून निघालेलो. फ्रेश मेथीची भाजी बनवलेली आणि ब्रेड वगैरे ब्रेड बरोबर खाल्ली. चहा वगैरे घेऊन घरातूनच निघालो. हे दुपारचे 2:30-3 वाजलेले. म्हणजे आम्ही खूप उशिराच निघालेलो. 12:30 नंतरच घरातून बाहेर पडलेलो. आणि मुंबईमध्ये कशी गाडी ठेवूनच असतो आम्ही. गावी जातानाच गाडीला आम्ही काढतो बाहेर. पुन्हा संपून आता हा सातारा घाट लागलेला आहे. तर हे मी नेहमी तुम्हाला दाखवते. कधी आम्ही दोघं असतो, कधी वेगळे वेगळे लोक आमच्या सोबत असतात. हा तिसरा ब्रेक आहे. पण हा आता आम्ही जेवून घेतोय. तेच हॉटेल मानस हॉटेल आहे. चला आपण जाऊया आत. मला भूक लागली. मी गाडीतच जाम ब्रेड खाल्लाय. पाणी इथं काढलेले आम्ही फोटो. आईने प्रिया उभी राहिलेली. बघा घंटा. कुठली आहे घंटा? अशीच आहे ना? बनव. लाकडी बेबीला इथं टाकून तुम्ही जेवू शकता. हे फेमस आहे मटण. इकडं आहे वॉशरूम. इथं झाडं बघा प्रचंड आहेत. एकदम हायजेनिक स्वच्छ जेवण पण टेस्टी आहे. नाही हे फीडबॅक देऊन जावा ना. नाही फीडबॅक नाही. मग जातीवेळी कसं आहे ते मराठी शब्द आहे हो. लिहून जावा. अभिप्राय अभिप्राय तुम्हाला इंग्रजी सुचवते. हे काका आम्हाला गेल्या वेळेस पण भेटलेले. स्वच्छता विचारतात. जेवण छान आहे, आरामशीर जेवा. किती महत्वाचं आहे हे बोलणं. लोक ठीक आहे कोई बात त्याला पप्पा खातेत ना. पाहिजे सातारा नाही आले भाड्याला. काय खायचं नसेल तर काढून ठेवा. आम्ही खूपदा इथे मानस हॉटेलमध्ये जेवताना माझा छोटा भाऊ, आई इथेच आम्ही जेवलेलो. तेव्हा चिकन घेतलेलं. आणि बऱ्याचदा आम्ही त्या रोडवर आलो की 2 आहेत मानस हॉटेल. ह्याच्या पुढं पण आहे. गरम भाकरी आहे ज्वारीची. खूप छान जेवण. मटण घेतलेलं, सूप काने, मटण जत्रा, कालवण. भाकरी बघा मऊ होत्या. असं म्हणजे आम्ही हे घेतले नाही, रोटी नान नाही घेतले. भाकरी बरोबर मस्त असं जेवलो. कुठला रस्सा बोलले हे? मटण जत्रा हा ना. मटण जत्रा ही रस्स्यामध्येच पीस असते. हां
5:30-6 वाजता आम्ही जेवण घेतलं. खूप छान वाटलं एकदम, म्हणजे भूक पण होती आणि जेवण पण मस्त होतं. निघालं. दुसरा पार्ट बघायला जरूर या. पुढे आम्ही पोचतो. आता ड्रायव्हर चेंज होणार होते, तर प्रणित ड्रायव्हिंग करणार आहे, तर बघायला जरूर या. डायलॉग दिलेला वाटतं. अभिप्राय द्या. नाही. त्यानं डायलॉग नाही दिलाय. पण त्यांना तिथेच बसावं लागतं. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि कोण कोण इथे जेवून असं गेले महाबळेश्वरला जायचं. कमेंटमध्ये जरूर सांगा. सर्व बँगलोर महाबळेश्वर. हायवे आहे हा. मानस हॉटेल तुम्ही सर्च करू शकता आणि मस्त घरगुती सारखं जेवण जेवू शकता. धन्यवाद.